चला तर मंडळी, आज आपण मुलांसाठी बनवूया गरमागरम देसी पास्ता. त्यासाठी आपण कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवूया. त्यामध्ये तेल, मीठ टाकायचे आपल्याला. पाण्याला उकळी आली की त्यामध्ये घालूया पास्ता. तेल टाकल्यामुळे आपला पास्ता छान मोकळा होईल. आता आपण 2 टमाटर घेऊ. आपल्याला टमाटरची प्युरी करायची आहे. त्यामुळे आपण टमाटर मोठे मोठेच कापून घेऊ. मिक्सरच्या भांड्यात घालून आपल्याला याची छान पेस्ट बनवायची आहे. दुसरीकडे आपला पास्ता पण छान शिजला. एकदा आपण चेक करू. आता आपण पास्त्यामध्ये जे पाणी आहे ते पाणी आपल्याला काढून घ्यायचे आहे, पण ते पाणी आपल्याला फेकायचे नाही आहे. त्या पाण्याचाच वापर आपण नंतर करणार आहोत. हे बघा, हे पाणी मी ठेवलं आहे. आता आपण पास्ता छान थंड पाण्याने धुवून घेऊ. त्यामुळे पास्ता आपला चिपकणार नाही आणि छान मोकळा होईल. तर दुसरीकडे कढईमध्ये टाकूया तेल, थोडंसं तूप, जिरा, बारीक चिरलेला कांदा, लसूण, हिरवी मिर्च आणि बारीक किसलेला अद्रक. हे सर्व आपण छान परतून घेऊया. टमाटर प्युरी, यामध्ये घालू आता सुके मसाले, मिरची पावडर, रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस आणि जे पाणी आपण पिस्त्याचं ठेवलं होतं ना, ते पाणी घालून छान आपल्याला ग्रेव्ही फिरवून घ्यायची आहे. वरून घालूया थोडं मीठ. आता यामध्ये टाकूया पास्ता. पास्ता छान फिरवल्यानंतर याला थोडी एक वाफ येऊ देऊया. वरून कोथिंबीर घालूया.